भिवंडी शहरात रविवारी रात्री भाजपा आणि कोणार्क विकास आघाडी या कार्यकर्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी झालेल्या राड्यानंतर आता त्या ठिकाणची परिस्थिती जरी शांत असली तरी सुद्धा आता पोलीस प्रशासन सतर्क होऊन कामाला लागलेलं आहे। आपण ज्या पद्धतीने पाहिलं रात्री जो गदारोळ झाला, ज्या ठिकाणी दगडफेक लाठीचार्ज झाला, पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आणि त्यानंतर आता भाजपा आमदार महेश चौगुले समर्थक व कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील समर्थक यांच्याकडून विविध गुन्हे जे आहेत ते निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येत आहेत आणि याबाबत अजूनही पोलीस प्रशासनाकडून सांगितलं जात आहे की जे काही गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया ती अजूनही सुरू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता पोलीस उपायुक्त भिवंडी शशिकांत बोराटे यांनी या निजामपुरा पोलीस ठाण्या व्यतिरिक्त भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळातील नारपोली, कुंभारवाडा, त्यानंतर कोणगाव, शांतीनगर या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची विशेष पथक या ठिकाणी बोलावलेले आणि त्या माध्यमातून आता या दोन्ही पक्षांकडील जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या माध्यमातून धरपकड करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आणि त्यामुळेच आता या संपूर्ण परिसरामध्ये जरी तणावपूर्ण शांतता असली तरी सुद्धा पोलीस आता सतर्क होऊन कामाला लागलेले आहेत। कॅमेरा पर्सन अथर्व संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।